नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनय कुमार आवटे आपलं स्वागत करतो। मित्रहो, भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि आपलं महाराष्ट्र राज्य हे देखील कृषी प्रधान राज्य आहे। कारण भारत देशातील जी 121 कोटी लोकसंख्या आहे त्यापैकी 70% अधिक लोकसंख्या तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील 11 कोटीपैकी 55% अधिक लोकसंख्या ही आजही आपल्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहे। आणि जर देशाचा विकास करायचं स्वप्न साकार करायचं जर असेल, राज्याचं विकासाचं स्वप्न साकार करायचं असेल तर ही जी काही 70 आणि 55% जी शेतीवर आधारित लोकसंख्या आहे त्यांचं उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा विकासाची संकल्पना ही साकार होऊ शकणार नाही। म्हणून हा जो काही शेती आधारित लोकसंख्या आहे त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी एक तर शेतमाल जो आहे त्याचं ब्रँडिंग करणं गरजेचं आहे, त्याची साठवणूक त्याची प्रोसेसिंग करणं गरजेचं आहे आणि त्यापासून अधिक मूल्य कसं त्या शेतकऱ्याला मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न होण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनेक संस्था ह्या काम करत आहे। त्यापैकीच एक संस्था आहे ती आहे अपेडा। म्हणून आज आपण जो चर्चेचा विषय घेतलेला आहे तो आहे कृषी माल निर्यातीत अपेडाचे कार्य। आणि मित्रहो, या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये जे तज्ञ उपस्थित आहेत त्यांचा मी परिचय करून देतो। पहिले तज्ञ आहे डॉक्टर सुधांशु। सुधांशु सर नमस्कार। नमस्कार मित्रो, डॉक्टर सुधांशु हे अपेडा ही जी काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची संस्था आहे या संस्थेचे पश्चिम विभागीय प्रमुख म्हणून काम पाहतात। ही संस्था 1986 साली स्थापन झालेली आहे आणि सुधांशु सर जे आहे 1990 पासून म्हणजे गेल्या 25 वर्ष या संस्थेमध्ये विविध पदांवर काम करत आहे आणि पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून ते महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 5 राज्यांमधलं कृषी निर्यातीचं काम आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे या संस्थेच्या माध्यमातून करत आहेत। आपले दुसरे तज्ञ आहेत डॉक्टर DM साबळे। नमस्कार साहेब नमस्कार। नमस्कार शेतकरी बंधू। श्री साबळे साहेब हे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ या संस्थेमध्ये जवळपास गेली 27 वर्ष काम करत आहे आणि सध्या ते वाशी या ठिकाणी जे काही निर्यातीला प्रोत्साहन देणारं पणन मंडळाचं जे काही केंद्र आहे त्या केंद्राचे प्रमुख म्हणून ते काम पाहत आहेत। मित्रांनो, आजचा आपला कार्यक्रम हा फोन इन लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामध्ये आपण थेट कृषी निर्यातीच्या संदर्भामध्ये आपल्या मनात ज्या काही शंका आहेत तर त्या शंका थेट इथं तज्ञांना आपण फोनद्वारे विचारून कार्यक्रमात सहभाग घेऊ इच्छिता। फोनद्वारे संपर्क साधण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 24 90 80 50। आमचा दुसरा क्रमांक आहे 24 98 80 50। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी फोन करण्यासाठी तथा मोबाईल धारकांनी फोन करण्यासाठी 022 हा एसटीडी क्रमांक या दूरध्वनीच्या आधी लावा। तर मित्रहो, आता आपण या संदर्भातल्या चर्चेला सुरुवात करूया। सुधांशु सर, आपण जी काही कृषी निर्यात ही जी म्हणतो आहे आणि खरोखरच खूप महत्त्वाचा विषय आहे तर या कृषी निर्यातीमध्ये भारताचं नेमकं स्थान काय आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर जर विचार जर करायचा तर व्हाट इज द स्टेटस ऑफ इंडिया इन द इंटरनेशनल सिनेरियो अबाउट द एग्रीकल्चर एक्सपोर्ट? जैसा कि आपने कहा कि भारत एक कृषि प्रधान देश है और इस कृषि प्रधान देश में अगर हम पिछले 20 साल के अंदर देखें तो काफ़ी अच्छा ग्रोथ हुआ है। चाहे हम भाजीपाला फल सब्जी के निर्यात की बात करें, चाहे प्रसंस्कृत खाद्य पदार्थ उनकी बात करें, चाहे मीट, पोल्ट्री, डेयरी, सीरियल्स, इन सभी में ही बहुत अच्छे ढंग से निर्यात का ग्रोथ हुआ है। और अंतर्राष्ट्रीय बाजार में अगर देखें तो भारतवर्ष ने अपनी एक अच्छी छवि बनाई है। साथ साथ कई चैलेंजेस भी काफ़ी हैं जिसको सरकार की जो डिफरेंट एजेंसीज हैं जिसमें अपीडा का लीड रोल रहता है, वाणिज्य मंत्रालय के अंतर्गत ये संस्था है जिसको जहां जहां चैलेंजेस आते हैं उन चैलेंजेस को पूरा करते हुए हम लोग आगे बढ़ रहे हैं। मैं जो देख पा रहा हूं कि जब अपेडा की वेबसाइट से मैंने कुछ इंफॉर्मेशन निकालने की कोशिश की तो हमारा एग्रीकल्चर का एक्सपोर्ट 1990 में कुछ 1000 करोड़ तक था, सीमित ही था, जो आज के दिन में यानी कि पिछले साल का अगर हम देखोगे तो 1,30,000 तक एग्रीकल्चर एक्सपोर्ट हुआ है, वो काफी अच्छी चीज है। साबळे साहेब, हा जो काही कृषी निर्यात होते तर त्यामध्ये भारताचा जवळपास 1,30 कोटीचा हा सहभाग आहे। त्यामध्ये महाराष्ट्राचं नेमका काय भाग आहे आणि महाराष्ट्र कशा पद्धतीने एग्रीकल्चर एक्सपोर्ट करतो? की देशाच्या निर्यातीमध्ये महाराष्ट्राचं फार मोठं योगदान आहे। 1990 मध्ये जवळपास 980 करोड रुपयाचा आपला देशाचा निर्यात होता, तो आज 1,131 करोडवर झाला, म्हणजे 140 पट हा निर्यात वाढलेला आहे। आणि ह्या निर्यातीमध्ये फळामध्ये जवळपास महाराष्ट्राचा 70% वाटा आहे तर भाजीपाल्यामध्ये 30% आहे। म्हणजे देशाच्या निर्यातीमध्ये मेजर जो प्लेयर आहे हा महाराष्ट्र राज्य आहे। का
तर महाराष्ट्रातला शेतकरी हा तसं उद्यमशील आहे, प्रगतिशील आहे. जे निर्यातीसाठी जे क्वालिटी प्रोडक्शन पाहिजे तो महाराष्ट्र निर्माण करतो आहे. आणि महाराष्ट्रातून निर्यात का, तर महाराष्ट्राच्या काही स्ट्रेंथ आहे की महाराष्ट्रामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT सारखं एक मोठं बंदर आहे जिथं 4 टर्मिनल, एका वर्षाला 1000 कंटेनर तिथं हे होतात. इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई आहे. आणि मुख्य म्हणजे मुंबईसारखं एक आर्थिक जे ठिकाण आहे तिथं मोठ्या प्रमाणात निर्यातदार स्थायिक झाले आहे. त्यामुळे राज्यातून देशातली सगळ्यात मोठी निर्यात ही महाराष्ट्रातून होते. आणि म्हणून देशाच्या निर्यातीमध्ये महाराष्ट्राचं फार मोठं महत्त्वाचं एक स्थान आहे. सुधांशु सर, जब हम एक्सपोर्ट की बात कर रहे हैं तो एग्रीकल्चर एक्सपोर्ट में अपेडा का लीड रोल है. एग्रीकल्चर में कई सारे प्रोडक्ट्स आते हैं, तो बेसिकली अपेडा एज सच कौन कौन से प्रोडक्ट में डील करता है, यानी कि एक्सपोर्ट प्रमोशन के लिए? अपेडा की जो मेजर प्रोडक्ट कैटेगरीज हैं वह फल एवं सब्जी, जो ताजा फॉर्म में जिसे भाजीपाला कहते हैं. दूसरा प्रसंस्कृत खाद्य पदार्थ, उसमें 2 कैटेगरीज आती है. एक जो आपका फल और सब्जी से बने पदार्थ हैं, दूसरा जो बगैर फल सब्जी वाले पदार्थ हैं, जैसे आपका मूंगफली है, ग्वारगम है, कॉन्फेक्शनरी प्रोडक्ट हैं, बिस्किट है, बेकरी प्रोडक्ट्स हैं, इसमें ये आते हैं. फिर तीसरा हम लोगों का मीट, पोल्ट्री, डेयरी उसमें. चौथा है हम लोगों का जिसमें आपका सीरियल्स आते हैं, जिसमें बासमती चावल और नॉन बासमती चावल, मक्का, दलहन, ये सारे अपेडा की मेजर कैटेगरीज के उसमें हैं. काफी बढ़िया. साबळे साहेब, महाराष्ट्र पणन मंडळ जे आहे ते महाराष्ट्र पणन मंडळ नेमकं कृषी निर्यात वृद्धीसाठी कशा प्रकारे प्रयत्न करत आहे? राज्याची जी आता मी निर्यातीची घोडदौड सांगितली की राज्य हे देशाच्या निर्यातीच्या 70% फळभाजीपाला महाराष्ट्रातून निर्यात होते. हे एका दिवसात झालेलं कार्य नाही. तर त्यासाठी पणन मंडळाला गेल्या 27 वर्षात सातत्यपूर्ण आपण काम केलेलं आहे. महाराष्ट्र जवळपास 4 फळांमध्ये लिडिंग स्टेट आहे. द्राक्ष 90% देशाच्या निर्यातीमध्ये 90% द्राक्ष हे एकट्या महाराष्ट्र राज्यातून निर्यात होते. 70% आंबा जो निर्यात होतो तो एकट्या महाराष्ट्रातून होते. डाळिंब 80% डाळिंब हे एकट्या महाराष्ट्र. तिसरं भाजीपाल्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे कांदा, जो 14 ते 15 लाख टन दरवर्षी जो कांदा निर्यात होतो ना, त्यापैकी 12 लाख टन कांदा हा महाराष्ट्रातून होतो. आणि हे निर्यात का व्हायला लागली, तर पणन मंडळाच्या माध्यमातून राज्यभर जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे आहे त्या सगळं इन्फ्रास्ट्रक्चर राज्यात आपण उभं केलं. मी तुम्हाला सांगतो की जगातील कोणत्याही देशांनी जर सांगितलं की मला हेही फॅसिलिटी पाहिजे आणि त्या फॅसिलिटीच्या माध्यमातूनच मला निर्यात पाहिजे, तर आज महाराष्ट्र राज्य असं सक्षम आहे. मला अभिमानानं सांगावं वाटते की महाराष्ट्रामध्ये व्हेपर हीट ट्रीटमेंट आहे, इरेडिएशन प्लांट आहे, सर्व तऱ्हेच्या कोल्ड स्टोरेज, प्री कुलिंग, रायपनिंग चेंबर अशा 45 निर्यात सुविधा केंद्र चंद्रपूर भंडारापासून तर रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत प्रत्येक पिकासाठी हे आपण पाहतोय स्क्रीनवर. हे तुमचं व्हेपर हीट ट्रीटमेंट. हा, हे व्हेपर हीट ट्रीटमेंट. आता जपानची एक प्राईम रिक्वायरमेंट होती विनयजी, की आम्हाला जर तुम्हाला आंबा पाठवायचा असेल ना तर व्हेपर हीट करूनच पाठवा. तर आपण जपानकडून ही मशीन त्यांनी आपल्याला ग्रॅटिस बेसिसवर दिली. 2005 मध्ये मोफत ही दिली आणि ती मशीन आम्ही वाशी इथं बसवली. आणि जपानला जेव्हा आंबा पाठवायचा असतो ना तर ह्या मशीनमधून आपण ट्रीटमेंट करून तो आंबा पाठवता. ज्यामध्ये फ्रूट फ्लायचा जर प्रॉब्लेम असेल तो पूर्ण फ्रूट फ्लाय किल होतो आणि तो आंबा मग तिथं जातो. आणि तसंच US मध्ये जर आंबा पाठवायचा असेल तर इरेडिएशन करून पाठवायला लागतो. तर कोबाल्ट 60चा सोर्स सुद्धा आपण वाशीमध्ये एक सुविधा केंद्र उभे केलं. आणि या वर्षीला 25 फेब्रुवारीला USची एक टीम येऊन राहिली आणि ते केंद्र सुद्धा चालू वर्षीला कार्यान्वित होऊन US साठी सुद्धा आपण आंब्याची दालन ओपन करतोय. म्हणजे हे निर्यात उगीच वाढलेलं नाही आहे, तर सगळं आपण राज्य शासनाच्या माध्यमातून सगळ्या सुविधा अपेडाच्या माध्यमातून राज्यात उभ्या केल्या. आणि त्यामुळे निर्यातदार जे आहे गुजरातचा असो, कर्नाटकचा असो, आंध्रचा असो, ते मुंबईला स्थायिक होत आहे. कारण काय सगळ्या सुविधा मुंबईमध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण घेऊया काही सुविधांची माहिती. तुम्ही जे काही या ठिकाणी काही स्लाइड्सद्वारे आपण बरोबर हे जे आहे हे भेंडी हे आहे म्हणजे व्हेजनेट प्रणालीमध्ये. आता मी ते व्हेजनेटमध्ये सांगतो की नुकतीच आपल्या याच्यावर निर्यात बंदी आणली होती भेंडीवर. तर आम्ही त्यांना सांगितलं की बंदी आणून काही हे नाही, तर तुम्ही आम्हाला मार्ग सांगा. तर जो आपल्याकडे कीटकनाशकाचे अंश त्या भेंडीमध्ये सापडले तर त्या अंशासाठी आम्ही शेतावरच पणन मंडळ आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आपले काही इन्स्पेक्टर्स नेमले आणि शेतकऱ्याला आम्ही मार्गदर्शन करतोय की बाबा हे औषधं फवारा जेणेकरून कीटकनाशकाचा अंश त्याच्यामध्ये येणार नाही आणि तो अंश विरहित भेंडी
आपण परकीय बाजारपेठ पाठवायसाठी आपण सज्ज केली आहे. साबळे साहेब, आपण या संदर्भामध्ये माहिती घेऊ, कारण आपल्याला एक शेतकरी फोनद्वारे काही प्रश्न विचारू इच्छितात. जगन्नाथ कासारे औरंगाबादवरून आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात. कासारे साहेब, कोण विचारा. कासारे साहेब, प्रश्न विचारा. नमस्कार सर. हा, नमस्कार. ते माझं म्हणणं असं होतं की तुम्ही म्हणता कापसाचं समजा साठवणूक करून शेतीमालाला भाव येतो ही आपली कल्पना आहे, पण मग कापसाचा भाव येत नाही असं कसं होतं? कापसाची निर्यात केली जाते का? नाही, कापसाची निर्यात केली जाते, परंतु कापसाची निर्यात ही अपेडा या संस्थेमार्फत अपीटा के उसमें नहीं आता है. आजचा विषय त्याच्याशी अपेडाचा संबंधित नाही जो आहे, तर अपेडाची जी काही अग्रिकल्चर प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये कापूस नाही आहे. फळं कापसाची आणि निर्यात भाजीपाल्याशी होते. संबंधित आहे. फळ, भाजीपाला, काही प्रक्रियायुक्त पदार्थ आहेत, त्या संदर्भात काही प्रश्न असेल तर जरूर विचारा. असं का? नाही, तू निर्यातीचं म्हणजे म्हणून बोललो होतो मी. नाही. बरं, धन्यवाद. ठीक आहे, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल आपले आभारी आहोत. साबळे साहेब, आपण सांगत होता तुमच्या ज्या काही फॅसिलिटीज हा आहेत. हा. तर विनयजी तुम्हाला हे माहित आहे, असेल- आता आपलं कारलं आहे याच्यावर हा. स्क्रीनवर दिसतंय. करेक्ट. हा. तर आपण कारल्याला सुद्धा युरोपियन देशांनी बंदी आणलेली होती. आपण पहिल्यांदा कारलं हे जेव्हा पाठवत होतो, कारण विनयजी, भारतातले भारतीय वंशीय लोक आजकाल परकीय देशामध्ये मोठ्या प्रमाणात राहते आणि त्यांना भारतातला हे भाजीपाला आणि फळाची मागणी आहे. नाही, आता हे जे आपल्याला स्क्रीनवर दिसतंय हा. कारल्याच्या संदर्भामध्ये, तर नेमकं काय, म्हणजे तिथं कोणती ट्रीटमेंट चालू आहे? करेक्ट. आता हे कारलं जे आहे याच्यामध्ये इन्सेक्टचा अटॅक आहे आतमध्ये, आणि हेच जर आपण बाहेर पाठवलं तर परकीय बाजारपेठेमध्ये त्याच्यावर बंदी असते किंवा तो स्वीकारत नाही. मग असा माल गेल्यानंतर अक्षरशः तिथं तो डिस्पोज ऑफ करासाठी आपल्याकडून पैसे घेतात. म्हणून ह्या कारल्यावर आम्ही अनेक प्रयोग केले. पहिले हॉट वॉटर ट्रीटमेंट, गरम पाण्यामध्ये टाकून त्यातली कीड मरते का याचा प्रयोग केला, तो सक्सेस नाही झाला. मग शेवटी व्हेपरिट जी मशीन आहे त्यामधून हे कारले पास केले आणि एका विशिष्ट टेम्परेचरला तो पास केल्यानंतर याचा जो स्ट्रक्चर टेक्स्चर याला कुठेही बाधा न येता त्यातला आतला जो इन्सेक्ट असतो तो किल होतो, आणि असे कारले आपण परकीय बाजारपेठेत पाठवण्यासाठी हे सज्ज करतो. तुमचं रेसिड्यू अनालिसिसच्या संदर्भामध्ये आहे, म्हणजे उर्वरित अंश जे कीटकनाशक जे तर राहतात ते सुद्धा आपण त्या लेबॉरेटरीमध्ये संदर्भामध्ये चेक आहे. करून नंतर असा माल आपण हे पाठवतो. हे आमचं विकिरण सुविधा केंद्र वाशीचं आहे. म्हणजे irradiation center. इरेडिएशन केंद्र आहे. इथं कोबाल्ट 60 हा सोर्स तिथं लोड केलेला आहे, आणि युएस मध्ये जेव्हा आंबा पाठवायचा असतो तर त्या Irradiate करून पाठवावा इरेडिएट लागतो. करून कोबाल्टचा मारा. हा बघा, आता जर परकीय बाजारपेठेत भेंडी पाठवायची जर असेल तर बघ अशा रीतीनं संपूर्ण त्या निरीक्षण करून लेबरच्या हातानं त्यामध्ये कोणतंही हे नाही. आता हे एक पिक्चर्स तुम्हाला दाखवत आहे की सौदी अरेबियानं आपल्या याच्यावर मिरचीवर बंदी आणलेली होती. त्यांचं असं म्हणणं होतं की भारतातून अतिशय कीटकनाशकाचा अंश असलेलं खाद्यपदार्थ आमच्याकडे भाजीपाला पाठवण्यात म्हणून येते. ते तपासणी करायला आले तपासणी होते. करायसाठी आले. त्यांनी प्रत्यक्ष आमच्या सुविधा केंद्राला भेट दिली. सुधांशु सरे होते, त्यांनीच याच्यामध्ये मोठा रोल अदा केला. आणि ती टीम आमच्या इथं आल्यानंतर आम्ही त्यांना दाखवलं की आम्ही तुमच्याकडे जो माल पाठवतो तो असा डायरेक्ट पाठवत नाही, तर प्रत्यक्ष सर्व बाबीचं परीक्षण बरोबर, करून म्हणजे- शेतावर सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून ज्या मिनिमम पेस्टिसाइड हे असेल जे हजार्डस नाही आहे हेल्थला, अशा याचा फवारणी करून तेच पाठवतो. ते त्यांनी सगळं मान्य केलं. 2 दिवस त्या टीमनी अपेडाच्या माध्यमातून कृषी विभाग, पणन मंडळ या सर्वांनी त्यांना संपूर्ण प्रणाली दाखवली की तुमच्याकडे माल कसा पाठवल्याचा आहे. आणि ते पाहिल्यानंतर मग ते सौदीला गेले. आणि आनंद आहे की एक 15 दिवसापूर्वी जी सौदी अरेबियाने आपल्यावर बंदी लादलेली होती मिरचीवर, ती उठवण्यात आली आहे. आणि त्यांच्याकडे जे काही तो प्रकार झाला असेल, आम्ही त्यांना सांगितलं की तो भारतातली मिरची नसत. ठीक आहे, काय हरकत नाही. आपल्याला अभिजित पाटील म्हणून आपल्याला संपर्क साधू इच्छितात, त्यांना काहीतरी विचारायचा प्रश्न. अभिजितजी, आपला प्रश्न विचारा. सर, सरांना मला हा प्रश्न विचारायचा होता हा. की मी मराठवाड्यातनं जालन्याहून बोलतोय. बोला. माझ्या भागात स्वीट लाईम म्हणजे मोसंबीचं उत्पादन खूप चांगल्या प्रकारे आहे, बरोबर. पण त्याला एक्सपोर्ट करताना सिट्रस वर्गात मोडतो आपण. त्याला पाहिजे तेवढं एक्सपोजर आपल्याला बाहेर देता नाही आलं, कुठंच नाही देता आलं. जर याच्यासाठी जर आम्हाला अपेडाने हेल्प केली तर आम्ही सिट्रस वर्गात करण्याचे मेडिकली बेनिफिट पण खूप चांगले आहे, याची लाईफ पण खूप चांगली आहे. पेरिशेबल आयटम ऍज कम्पेअर टू दुसरं फ्रूट चांगला आहे, नॅचरल त्याची पेरिशेबिलिटी चांगली आहे. मग आम्ही नेमकं बाहेर याला एक्सपोज करण्यासाठी आम्हाला कुठल्या प्रकारे हेल्प घ्यावं? तर आम्ही बरोबर एक बरोबर small अत्यंत farmer चांगला group प्रश्न आहे आपला. प्रश्न समजला. आपण सुधांशु सरांना विचारू. सुधांशु सर,
जालना से फार्मर है अभिजीत पाटिल करके, उनका कहना ये है कि स्वीट लाइम जो उसको मौसम्बी कहते हैं, तो उसका काफी अच्छे तरीके से प्रोडक्शन वहाँ हो रहा है मराठवाड़ा में, और उसकी मेडिसिनल वैल्यू भी अच्छी है, लेकिन एक्सपोर्ट के बारे में उनको काफी यानी कि ये नहीं मिल रहा। तो अपेड़ा किस तरह उनको सहाय कर सकता है? अभिजीत पाटिल जी, आपने बड़ा अच्छा जो प्रोडक्ट बताया है मौसमी, जिसकी मेडिसिनल प्रॉपर्टीज हैं, लेकिन दुर्भाग्य से इंटरनेशनल मार्केट में जिस टाइप की मौसम्बी या संतरा या सिट्रस फ्रूट की रिक्वायरमेंट है वो हम लोग मैच नहीं कर पा रहे हैं। उसका कारण है अभी हम लोगों ने चूंकि महाराष्ट्र से जो नागपुर साइड का जो संतरा था उसको एक्सपोर्ट बढ़ाने के लिए एक वहां पर आउटरीच प्रोग्राम किया था, जिसमें सारे स्टेक होल्डर्स को वहां पर इकट्ठा किया। जो पड़न मंडल की फैसिलिटी जो अपीडा ने लगवाई थी करंजे घाटगे में, वहां पर चर्चा में ये आया, एक्सपोर्टर्स भी वहां पर गए थे, ट्रायल कंसाइनमेंट किया, लेकिन जो हमारा जो सिट्रस जो प्रोड्यूस है उसकी प्रॉब्लम यह है कि जब वहां पहुंचता है मार्केट में तो इसको स्किन छोड़ देता है, नंबर एक। नंबर दूसरा, हमारा कॉस्टिंग वाइज भी जब हमारा जो अंतर्राष्ट्रीय बाजार में जो और देशों से आ रहा है, हम कॉस्ट वाइज भी उसमें वहां पर कम्पीट नहीं कर पा रहे हैं, इसलिए उसमें दिक्कत है। अदरवाइज ये प्रोड्यूस बहुत अच्छा है, लेकिन हम लोग सतत प्रयास अगर किए जाएं कि ये जो प्रॉब्लम है नेशनल रिसर्च सेंटर फॉर जो सिट्रस है जो नागपुर में है, उनके संज्ञान में हम लोग ये बात लाए हैं कि इसके लिए कोई वैरायटी चेंज की जाए जिससे यहाँ का जो संतरे या सिट्रस फ्रूट जिसका उत्पादन है उसको निर्यात किया जा सके। अभिजीत पाटील जालन्यावरनं फोन होता की त्यांच्याकडे मोसंबी आहे, तसा संत्रा देखील त्या ठिकाणी विदर्भामध्ये आहे, त्याच्या निर्यातीच्या संदर्भामध्ये खूप अडचणी येतात, त्याच्यामुळे शेतकऱ्याला मूल्य मिळत नाही। सुधांशु सरांनी सांगितले की त्यामध्ये जी व्हरायटी आहे ती व्हरायटीमध्ये बदल करण्याची गरज आहे, त्या संदर्भात जे नॅशनल रिसर्च सेंटर आहे ते काम करतंय। पण ॲज अ पणन मंडळ म्हणून तुम्ही हे जे काही उत्पादक शेतकरी आहे यांना अधिक मूल्य मिळवून देण्याच्या संदर्भामध्ये काही प्रयत्न केलेत का? याच्यासाठी मी खास करून सांगतो की जालन्याला आपण मोसंबीसाठीच निर्यात सुविधा केंद्र स्थापन केलेलं आहे, ज्या योगे मोसंबी निर्यातीला चालना मिळेल। परंतु परकीय बाजारपेठेचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा आपली व्हेरायटी तिथं कॉम्पीट होत नाही। इव्हन संत्रा चालू वर्षीला आम्ही कारंजा इथून श्रीलंकेला संत्रा पाठवला, बहरीनला पाठवला, सिंगापूरला सुद्धा पाठवला। तिथं पाठवल्यानंतर प्रत्यक्ष आपले प्रतिनिधी सुद्धा पाठवले, आणि त्याच वेळेस पाकिस्तानातून जेव्हा किन्नो तिथे आलेला होता, तो किन्नोचा कलर आणि आपला हा कुठेही मॅच नाही झाला। ग्राहक शेवटी परकीय बाजारपेठेमध्ये त्या मालाची चव कशी आहे त्यापेक्षा त्याचं एक्सटर्नल अपीरन्स कसं आहे याला जास्त मागणी असते, आणि मग आपला संत्रा हा माघार घेतो। कारण जगात सगळ्या कंट्रीमध्ये संत्रा किंवा सायट्रस उत्पादन होते, आणि आपली ज्या व्हेरायटी सध्या एक्झिस्टिंग महाराष्ट्रामध्ये ज्या व्हेरायटी आहे त्या कुठेही कॉम्पीट होत नाही। म्हणून एनआरसी जे सायट्रस रिसर्च सेंटर नागपूरचं आहे ती याच्यामध्ये सखोल प्रयत्न करत आहे, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 2-3 वर्षात निर्यातक्षम जाती आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ। आणि जेव्हा आम्हाला निर्यातीला यश आलं नाही शेवटी मग आणि यावेळी संत्र्याचं अमाप उत्पादन आलं होतं, म्हणून आम्ही शेतकरी उत्पादक ते ग्राहक या तत्वावर राज्यात मुंबई असेल, औरंगाबाद असेल, पुणे असेल इथं संत्र्याची विक्री चालू केली, आणि सांगायला आनंद वाटतो की 1200 मेट्रिक टन संत्रा यावर्षी डायरेक्ट शेतकऱ्यांनी मोठ्या मोठ्या शहरामध्ये। आता हे जे चित्र दिसतंय या ठिकाणी हे वाशी मधलं क्षेत्र आहे, सिडको मध्ये हे संत्र्याच्या स्टॉलचं आम्ही उद्घाटन केलं, आणि महाराष्ट्र शासनाचे खास आभार मानायला पाहिजे की त्यांनी रेल्वे लाईनवरचे सर्व स्टॉल जागा शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिल्या होत्या, आणि विदर्भातून जवळपास एकट्या मुंबईमध्ये 275 मेट्रिक टन संत्रा आपण डायरेक्ट विकला, 100 रुपयाला 3 किलो या प्रमाणात तो संत्रा विकला, आणि शेवटी शेतकऱ्याला चांगले दर मिळाले। एरवी जे काही 4-5 रुपये त्याला 5 रुपये विदर्भामध्ये, त्या ठिकाणी 30 रुपये मिळाले, तर आपला प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे। सुधांशु सर, मला हे जाणून घ्यायचं है कि हॉर्टिकल्चर जो एक्सपोर्ट हमारा महाराष्ट्र जो अगर हम देखोगे तो वहाँ 83% रेनफेड है, यहाँ हॉर्टिकल्चर बेस्ड इकोनॉमी ज्यादा है, और हॉर्टिकल्चर का एक्सपोर्ट बढ़ाने में अपेड़ा कैसे यानी कि प्रयास कर रहा है, और उसमें क्या चैलेंजेस हैं? विनय जी, बड़ा रोचक सवाल आपने पूछा है, और मैं इस प्रोग्राम के माध्यम से खासतौर शेतकारी बंधुओं को बताना चाहूँगा, क्योंकि शेतकारी बंधुओं के दिमाग में रहता है कि हमारा ये प्रोडक्शन क्यों आगे उसका प्रीमियम प्राइस नहीं मिल पाता है, एक्सपोर्ट में दिक्कतें आती हैं। जब हम फल सब्जी के निर्यात की अगर बात करें, जो हॉर्टिकल्चर प्रोड्यूस है उसमें जो 2 तरीके के चैलेंजेस हैं, 1 पेस्ट एंड डिजीज़, जो आपका कीट की जो बीमारियां हैं वो, दूसरा है पेस्टिसाइड रेजिड्यू। ये 2 तरीके के चैलेंजेस, उन्हें हम लोग कैसे एड्रेस करते हैं मैं बताना चाहूँगा।
2004 में एक अंगूर का जो यहाँ से निर्यात होता था यूरोप में 2,500 से ज़्यादा कंटेनर वहाँ रुक गए और वहाँ पर यह सवाल आया चूंकि यहाँ पर बहुत ज़्यादा मात्रा में कीटनाशक इस्तेमाल किए गए। अब उसके लिए एकदम जब इतना बड़ा उसमें संख्या में जब कंटेनर रुक गए तो ये हुआ कि कैसे किया जाए। तो एपीडा ने लीड रोल लेके सारे स्टेक होल्डर्स जो सारे प्रतिभागियों के साथ बैठ के चर्चा की और एक पेपर बेस्ड डॉक्यूमेंट बनाया जो पेस्टिसाइड मॉनिटरिंग रेजिड्यू प्रोटोकॉल, और उसमें सारे ही विभाग स्टेट हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट, लेबोरेटरीज, एगमार्क डिपार्टमेंट, फाइटोसैनिटरी डिपार्टमेंट। सुधांशु सर, इसके बारे में हम तो डिटेल में जानकारी लेंगे। एक फार्मर हमको कुछ पूछना चाहता है हिंगोली से। हिंगोलीवरून आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात म्हात्रेजी, उकाजी म्हात्रेजी, आपला प्रश्न विचारा। बोला. नमस्कार साहेब. हा नमस्कार, नमस्कार साहेब. आपला प्रश्न विचारा उकाजी। माझा प्रश्न सर आहे, केळीची लागवड करून एक्सपोर्ट माल करायचा आहे साहेब. कोणता, केळीचा? हा, केळी. ओके ओके ओके, ठीक आहे, आपण तुमच्या प्रश्नावर माहिती घेऊया। धन्यवाद आपल्याशी संपर्क साधल्याबद्दल। केळीच्या पिकाच्या संदर्भामध्ये प्रथमतः आपण याची माहिती घेऊया, नंतर मग केळीच्या संदर्भामध्ये आपण माहिती देऊ। बोलिए सुधांशु सर। जहां तक केली के निर्यात का सवाल है, केली का अंतर्राष्ट्रीय उसमें बहुत अच्छा डिमांड है, लेकिन हिंदुस्तान से जो केली के निर्यात में जो दिक्कतें आ रही हैं कि जो क्वालिटी चाहिए है, आप लोगों ने देखा होगा कि अगर जब केली के अगर हमारे डोमेस्टिक मार्केट में, हमारे घरेलू जो बाजार में जो केली का जो साइज है बड़ा साइज है, लेकिन उस पर काले काले दाग दिखाई पड़ते हैं। इंटरनेशनल मार्केट में डिमांड यह है कि उस पर एक भी दाग नहीं होना चाहिए। अब इसका कारण क्यों है कि दाग क्यों पड़ता है? उसका कारण यह है कि जब वहां पर फार्म से, क्योंकि बहुत ही डेलिकेट फ्रूट है, फार्म से उसकी हैंडलिंग जरा सा भी अगर उसमें अगर शॉक लगता है तो वहां पर उसका वो आ जाता है। एपीडा ने अपने उस जो प्रयास किए हैं उसमें, गुजरात में हम लोगों ने वहां पर 3 पैक हाउसेस सेटअप करवाए और उसमें एक प्रयास ये किया कि फार्म से कन्वेयर बेल्ट के थ्रू पैक हाउस में सीधे प्रोड्यूस आए और सो दैट कहीं पर भी उसे जर्क ना लगे, और वो प्रयास सफल हुआ। हमारे एक एक्सपोर्टर जो थे गुजरात के, उसके बाद महाराष्ट्र में उन्होंने फॉलो किया और उस प्रणाली के तहत एक्सपोर्ट बनाना का एकदम काफी बढ़ा है, अगर हम पिछले 2 साल के अंदर देखें। सिमिलर इसी तरीके के एफर्ट्स और जगह हम लोग करने की कोशिश कर रहे हैं कि बनाना के पैक हाउस जो इंफ्रास्ट्रक्चर फैसिलिटी सेटअप हो, किसान जो पद्धति चाहिए है उसका उत्पादन करने के लिए उसको फॉलो करें, इंफ्रास्ट्रक्चर यूज करके उसको एक्सपोर्ट को बढ़ाया जाए। पणन मंडळाच्या माध्यमातून केळीच्या संदर्भामध्ये आपण शेतकऱ्याला काय सांगू शकतो? सर्वांनाच माहीत आहे की महाराष्ट्र राज्य केळी उत्पादनात अत्यंत अग्रेसर आहे। म्हणजे मद्रास नंतर, तामिळनाडू नंतर महाराष्ट्र राज्य 2 नंबरचं जे आहे, परंतु केळीची निर्यात ही अत्यंत नगण्य आहे। छोटे छोटे देश, फिलिपाईन्स आहे, इक्वेडोर आहे, ह्या संपूर्ण हे छोटे देश जगावर केळीचं एक प्रकारे म्हणजे मार्केटिंग संपूर्ण कॅच केलेलं आहे। आपण जगामध्ये 2 नंबरचं राष्ट्र असून सुद्धा आपली निर्यात अत्यंत अल्प आहे। तर आता सुधांशु सरांनी जसं सांगितलं की काही आपल्या पोस्ट हार्वेस्टमधल्या काही आपल्या त्रुटी आहे, तर त्या त्रुटी दूर करण्यासाठी पणन मंडळाच्या माध्यमातून क्लस्टर डेव्हलपमेंट अंतर्गत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम हातात घेतलेलं आहे। छोटी छोटी गोष्टी की केळीला डाग का पडतात, तर त्याच्यावर जेव्हा घड बाहेर येतो तेव्हा त्याच्यावर पेस्टचा इन्फेस्टेशन होते, तेव्हा ते पंक्चर होते आणि रायपनिंग प्रोसेसमध्ये त्याच्यात डाग पडते। त्या केळीच्या घडावरच जर स्कर्टिंग बॅग जर टाकली तर कीटकाचा अटॅकच होणार नाही, अटॅक नाही झाला की पंक्चर होणार नाही आणि रायपिंगमध्ये पूर्णतः केळी इंटॅक्ट पिवळी राहील। तर अशा रीतीनं आपण मोठ्या प्रमाणात केळीचे प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतलेले आहे आणि आनंदानं सांगतो की आपला फक्त 0.06% निर्यातीचा रेट आहे, तो मोठ्या प्रमाणात सध्या वाढतो आहे। दीपक फर्टिलायझर, INA फार्म आणि इतर एक्सपोर्टर ह्या केळीच्या निर्यातीमध्ये मग मोठ्या प्रमाणात उतरलेले आहे। आज रोजी जवळपास 1 लाख टन केळी राज्यातून निर्यात झालेली आहे। म्हणजे परंपरागत जिल्हा जळगाव जरी सोडला, परंतु कोल्हापूर, सांगली, पुणे ह्या भागातून वर्षभर केळी उपलब्ध, एकमेव असं आपलं फळ आहे की केळी हे राज्यामध्ये वर्षभर उपलब्ध होते आणि ह्या भागातून G9चं मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे आणि ही केळी आता मोठ्या प्रमाणात निर्यात व्हायला लागली आहे। आणि जे आपण म्हणतोय की केळी महाराष्ट्रातून निर्यात होत नव्हती, ती आता एक प्रकारे त्याला चालना मिळाली। चांगली गोष्ट है। सुंदर सर, जब हम बात कर रहे थे हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट की चैलेंजेस के बारे में, तो पेस्टिसाइड रेसिड्यू का आपने बोला कि चैलेंज है, वो पेस्टिसाइड रेसिड्यू या जो गुड एग्रीकल्चर प्रैक्टिसेस है उसके बारे में, जैसा ग्रेप नेट है, अनार नेट है, उस हिसाब से कुछ प्रणाली आपने बनाई, उस बारे में कुछ बताइए। हाँ, मैं जैसे पिछली बता रहा था कि जब ये 2004 में ग्रेप की जब ये समस्या आई थी कि इतने कंटेनर जब वहाँ रुक गए थे, तो उसमें चर्चा करने के बाद हम लोग एपीडा ने लीड रोल लिया, जो एक डॉक्यूमेंट बनाया रेजिड्यू मॉनिटरिंग प्रोटोकॉल,
और भारतवर्ष की कंप्यूटर टेक्नोलॉजी को इस्तेमाल करते हुए हम लोगों ने जो एक सिस्टम बनाया उसका नाम ग्रेपनेट। ग्रेपनेट एक ट्रेसेबिलिटी का सिस्टम है। आजकल आपने सुना होगा अंतर्राष्ट्रीय बाजार में हर देश फूड सेफ्टी और ट्रेसेबिलिटी की बात करता है। तो फूड सेफ्टी और ट्रेसेबिलिटी में बेसिकली उनकी रिक्वायरमेंट ये है कि फूड्स जो प्रोड्यूस वो आयात करें वो सेफ हो। दूसरा है ट्रेसेबिलिटी कि वो आया किस खेत से आया है। तो जो ग्रेपनेट का जो सिस्टम बनाया आज की डेट में हम अपीडा उस पर आ गया है कि अगर कोई अंगूर आपके यूरोप में पहुंचता है और वहां से हम फार्म लेवल तक कि किस फार्मर के फील्ड से आया है, किस पैक हाउस में प्रसंस्कृत किया गया है, कौन से उससे उसका जो शिपमेंट हुआ है, पूरी स्टेजेस को हम ट्रेस कर सकते हैं। अच्छा, इस सिस्टम ने अंतर्राष्ट्रीय बाजार में बहुत बड़ा विश्वास दिलाया कि एटलीस्ट जहां से वो आयात कर रहे हैं वो प्रोड्यूस वो खाद्य पदार्थ सेफ है। अंगूर की सफलता को देखते हुए हम लोगों ने इस प्रयास को अनार में, दालिम में वो किया, जिसका हम लोगों ने नाम दिया अनार नेट। फिर हम लोगों ने मैंगो में लास्ट ईयर फार्मर रजिस्ट्रेशन करके वो मैंगो नेट हुआ। अब आज की डेट में इन सबको हम लोग एक हॉटी नेट के पटल पर सब सिस्टम्स को ला रहे हैं। वेजिटेबल के बारे में भी आपने वेजिटेबल वेस्टनेट का वो हॉटी नेट के अंडर में ही आ रहा है। अभी 1 साल पहले ही यूरोप में जो भिंडी को लेकर जो निर्यात में समस्या आई थी कि उसमें एक जो पेस्ट था उसके लिए उसकी वजह से कुछ टाइम के लिए रोकना पड़ा था, क्योंकि वहां यूरोप से लगातार कंप्लेंट आ रही थी कि इस कीड़े को हम अपने यहाँ अलाउ नहीं कर सकते हैं। उसमें उसको लेके फिर हम लोगों ने जो मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर के अंडर में जो ऑर्गेनाइजेशन एनपीपीओ से बात करके ये हुआ कि उसी फार्म का प्रोड्यूस अलाउ एक्सपोर्ट करेंगे जिसका जो ऑडिट में कि वो पेस्ट कंट्रोल्ड है। राइट। और उस पेस्ट कंट्रोल के बाद उसमें फर्दर वहां उसका जो पैक हाउस में आएगा, पैक हाउस में प्रोसेस होगा, पैक हाउस में प्रोसेस होने के बाद उसका फाइटोसैनिटरी सर्टिफिकेशन होगा। राइट। इस सारी प्रणालियों के तहत अंतर्राष्ट्रीय बाजार में हम लोगों की एक इमेज बनी है कि जो अंतर्राष्ट्रीय बाजार की रिक्वायरमेंट है हम लोग उसको संबोधित कर पा रहे हैं। यानी कि एग्रीकल्चर एक्सपोर्टर की इमेज अभी काफी अच्छी बन चुकी है ड्यू टू दिस ट्रेसेबिलिटी एंड फार्मर लोगों ने वो सिस्टम फॉलो करनी चाहिए। और मैं बढ़िया काम मैं ये बताना चाहूंगा कि ये तो सिर्फ ये जो फल सब्जी से रिलेटेड था। अपीडा ने मूंगफली में यूरोप और कंट्रीज में आया कि एक एफ्लाटॉक्सिन करके होता है जो पाया जाता था, बाहर के कंट्री से जो कंप्लेंट आती थी, तो हम लोगों ने उसके लिए एक peanut.net सिस्टम बनाया। वही भी सेम ट्रेसेबिलिटी सिस्टम। ऑर्गेनिक प्रोडक्ट्स के लिए हम लोगों ने एक ट्रेसनेट करके जो सिस्टम सर ऑर्गेनिक प्रोडक्ट के बारे में हम जानकारी ले गया। एक फार्मर हम लोगों को फोन के ऊपर कुछ पूछना चाहता है। अश्विन खाडे अहमदनगरवरून काही प्रश्न विचारू इच्छितात। अश्विन जी आपला प्रश्न विचारा। हा सर, माझा प्रश्न असा आहे हा की मला शेतमाल निर्यात व्यवसाय सुरू करायचा आहे। बर, तर मला आपेडा परदेशात गिराईक शोधण्यासाठी कशी मदत करेल आणि काय स्कीम असेल त्यांची? अश्विन जी आपला प्रश्न खूपच चांगला प्रश्न आहे। अश्विन खर्डे यांनी नगरवरून आपला प्रश्न विचारला होता। त्या युवकाला निर्यातदार बनायचं आहे, तर त्या संदर्भामध्ये काय सहाय्य आपण करू शकतो म्हणजे आपेडा आणि पणन मंडळ? तर आपण तुमच्यापासून साबळे साहेब सुरुवात करूया की एखाद्या युवकाला निर्यातदार बनायचं नवीन, तर तुम्ही काय त्याला सांगू शकता? विनयजी, की परंपरागत काहीच लोक ह्या क्षेत्रामध्ये आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये नवीन व्यक्ती येणं फार गरजेचं आहे आणि ही काळाची गरज ओळखून पणन मंडळानं गेल्या 2 महिन्यापूर्वी हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स हा एक चालू केलेला आहे। हा 5 दिवसीय ट्रेनिंग कोर्स आहे। यामध्ये जो नवीन निर्यातदार हे होणार आहे त्याला कोणत्या कोणत्या देशामध्ये कोणत्या कोणत्या मालाच्या संधी आहे, प्रत्यक्ष निर्यात कशी होते, त्याच्यासाठी कोणते कोणते परवाने लागतात, IEC कोड कसा काढायचा, अपेडा रजिस्ट्रेशन कसं काढायचं, प्रत्यक्ष निर्यातदारासोबत त्याच्या आपण भेटीगाठी करतो आणि निर्यात सुविधा केंद्र वर प्रत्यक्ष नेतो की प्रत्यक्ष मालाचं हँडलिंग कसं होते। त्याचबरोबर त्याला अपेडासोबत सुद्धा आम्ही इंटरॅक्शन करतो। नॅशनल प्लॅन प्रोटेक्शन जे ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलतो, जे एक्सपोर्ट इम्पोर्ट जी बँक आहे त्यांच्या अधिकाऱ्याला बोलतो। म्हणजे निर्यातीसाठी ज्या काही सगळ्या बाबी असतात त्याचं प्रत्यक्ष ट्रेनिंग 5 दिवसामध्ये आपण देतो आणि त्या माध्यमातून नवीन निर्यातदार होण्यास आता मदत होणार आहे। कारण ही एका कोणाची मक्तेदारी न राहता एक सर्वसामान्य ही जे प्रशिक्षण जे आहे हे प्रशिक्षण सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे की सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे। दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पणन मंडळात पुणे येथे हे प्रशिक्षण आपण निर्यात विभागामार्फत आयोजन करतो आणि कोणीही युवक त्याच्यामध्ये त्यासाठी काही फी आहे? त्याच्यासाठी 8,500 रुपये अशी त्याची फी आहे। त्याची निवासाची व्यवस्था आणि ट्रेनिंग मटेरियल मुंबईला प्रत्यक्ष आपण त्याला इरेडिएशन VST इथं भेट घालून देतो, अपेडाच्या ऑफिसमध्ये नेतो, NPPOला नेतो आणि भविष्यात JNPT पोर्ट ट्रस्ट आहे
तिथं सुद्धा त्यांचं भेटीचं आपण नियोजन करतोय. आणि सर्वजण निर्यातदार म्हणून नोंदणीकृत होण्यासाठी साधारणतः किती खर्च येतो त्याला? अतिशय कमी खर्च आहे. साधा अपेडाचं रजिस्ट्रेशन फक्त 1,000 रुपयात होतं आणि IEC कोडला जास्तीत जास्त 500 रुपये, 1500 रुपयात हे होते, काही फार जास्त आहे. आणि आपण हे माफक फी पणन मंडळ घेते. कोणची म्हणजे अशा मध्यस्थ न आणता जे काही यांच्या फीचे जे DD काढायचे त्यांच्याच नावानं काढतो आणि आम्ही त्याला त्या ट्रेनिंगच्या मध्येच ते सगळे डॉक्युमेंट घेऊन त्यांना आपण सर्टिफिकेट सुद्धा त्यांना मिळवून साबळे साहेब खूपच छान माहिती दिली. मला वाटतं अश्विनला पुरेशी माहिती त्यात मिळाली असेल, परंतु तरीही आता हे महाराष्ट्र राज्य पणन मंडळ नोंदणीपर्यंत काम करतं. अपेडा एज सच आप फार्मर लोगों को कुछ सहायता एक्सपोर्ट के लिए देते हैं या कुछ उसके नॉर्म्स क्या है, यानी कि आपकी जो स्कीम्स वगैरह है प्रमोशन के लिए? अपीडा जो भी हमारे मेंबर एक्सपोर्टर्स हैं, सपोज कोई भी फार्मर अगर एक्सपोर्टर बनना चाहता है, जैसा कि सावले जी ने बताया कि उस प्रक्रिया के तहत पहले उसे कंपनी फॉर्म करके आई कोड लेना पड़ेगा, अपीडा से रजिस्ट्रेशन कराना पड़ेगा. फिर जो हमारे यहाँ की वित्तीय सहायताएं हैं, वित्तीय सहायताओं में वो डिफरेंट स्कीम में कोई भी सहायता ले सकता है. फॉर एग्जाम्पल कि अगर उसे पैक हाउस सेटअप करना है, अगर कोई मैंगो का फार्मर है, वो एक्सपोर्टर बनना चाहता है, वो चाहता है कि अपना एक छोटा पैक हाउस सेटअप करना चाहता है, उसके लिए 75 लाख तक की एक सब्सिडी है. 75 लाख? 75 लाख, 40% ऑफ द टोटल कॉस्ट. वाह, तो बहुत बढ़िया. नंबर दूसरा, अगर मान लिया उसे कोई अपना एक प्रीकूलिंग फैसिलिटी लगानी है या रीफर वैन खरीदना है, कि सपोज उसे अपना जो मैंगो है वो एयरपोर्ट तक ले जाने के लिए उसे रेफ्रिजरेटेड वैन चाहिए, Right. उसके लिए 7.5 लाख की जो वित्तीय सहायता, जो सब्सिडी है, जो उसे वापस नहीं करना है उस उसमें. दूसरा, जो छोटे और मध्यम दर्जे के जो एक्सपोर्टर हैं कि जो अपना निवेश नहीं कर सकते हैं, इन्वेस्टमेंट नहीं कर सकते हैं, उनके लिए अपीडा की एक स्कीम है कॉमन इंफ्रास्ट्रक्चर. हाँ, कॉमन इंफ्रास्ट्रक्चर जैसे जो पणन मंडल को यहाँ पर हम लोगों ने काफी जितने भी पैक हाउसेज हुए हैं, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर, जालना, वाशी में जो VST फैसिलिटी है, गोरेगांव में लास्ट ईयर हम लोगों ने हॉट वाटर ट्रीटमेंट की फैसिलिटी, ये सब अपीडा ने इनकी फंडिंग की है. ओके. तो कोई भी छोटा और मध्यम दर्जे का निर्यातक है, वो चाहे हमारे कृषक भाई हों, वो जो अपना पैक हाउस नहीं लगा सकते हैं, बट अपीडा की ये कॉमन फैसिलिटीज को जाके इस्तेमाल कर सकते हैं. तो हम लोग एक इंफ्रास्ट्रक्चर के लिए हेल्प करते हैं. Right. दूसरा, हमारा जो क्वालिटी डेवलपमेंट की स्कीम है कि सपोज कोई भी अपना क्रॉप को उसे सर्टिफिकेशन लेना चाहता है, उसके लिए हम लोग सहायता देते हैं. प्रोसेस्ड फूड का अगर मान लिया किसी ने यूनिट लगाई है तो हैसअप का सर्टिफिकेशन है, ISO का सर्टिफिकेशन है, उसके लिए हम लोग वित्तीय सहायता देते हैं. किस आपको एक छोटी लैब सेटअप करनी है तो लैब के लिए उसके लिए वित्तीय सहायता है उसमें. तीसरी, हम लोगों की मार्केटिंग डेवलपमेंट की जो स्कीम है, स्कीम फॉर मार्केट डेवलपमेंट. अब जब फार्मर के पास, एक्सपोर्टर के पास माल तैयार है निर्यात करने के लिए, बशर्ते कि माल अंतर्राष्ट्रीय बाजार के हिसाब से होना चाहिए. बराबर. जब तैयार है तो उसे मार्केटिंग की सपोर्ट अपीडा क्या देता है? अपीडा 15 से 20 अंतर्राष्ट्रीय जो मेले हैं उनमें हम पार्टिसिपेट करते हैं. एक्सपोर्टर हमारे साथ जाता है, वहां पर स्टॉल होते हैं, वो अपने वहां प्रोडक्ट को डिस्प्ले करता है, इंपोर्टर आके उससे मिलता है. उसके 2 फायदे हैं. एक, वो वहां पर अपना प्रोडक्ट डिस्प्ले करता है. दूसरा, वो अंतर्राष्ट्रीय वहां उस पटल पे सीखता है कि बाकी जो कंट्री निर्यात कर रहे हैं वो कैसे कर रहे हैं, उसकी किस टाइप की पैकेजिंग है, कैसी कॉस्टिंग है उसकी. क्योंकि जो एक्सपोर्ट में सबसे बड़ा चैलेंज ये है कि जब तक हम कॉम्पिटिटिव नहीं होंगे, राइट, तब तक हम उसमें सफल नहीं हो सकते. तो अपीडा की ये 3 स्कीम के तहत हम अपने मेंबर एक्सपोर्टर्स को मदद देते हैं. बहुत ही बढ़िया. वित्तीय सहायता. बहुत ही बढ़िया. हमको हेमंत दांडेकर जी जो नासिक से कुछ पूछना चाहते हैं. दांडेकर साहेब, आपला प्रश्न विचारा. हा. अच्छा, माझा प्रश्न असा आहे हा, की सोनखत वापरल्यामुळे पुष्कळचा एक्सपोर्टचा माल रिजेक्ट झाला होता, कारण त्याच्यामध्ये इकोलाइट असतं. त्याची पॉलिसी आता काही चेंज झाली आहे का? थँक्यू. सर, उनका जो क्वेश्चन जो है वो जो ह्यूमन एक्सक्रीटा है जिसको सोनखत बोलते हैं, वो यूज करने से जो कोलाई करके जो बैक्टीरियाज वगैरह है उस हिसाब से वो कुछ वेजिटेबल वगैरह रिजेक्ट हुए या ऐसा कुछ हुआ, इसके बारे में कुछ बोल सकते हैं? हम लोगों के संज्ञान में ऐसा स्पेसिफिक केस नहीं आया है. हाँ. लेकिन जो प्रोडक्ट हैं जिनमें जहां पर लैब टेस्टिंग होती है, लैब टेस्ट में उसमें जो रिक्वायरमेंट अगर मीट होती है तभी उसका एक्सपोर्ट अलाउ है. जैसे अगर फल सब्जी की अगर बात करें, अभी जैसे हरी मिर्च का सऊदी अरेबिया में जो है तो वहां पेस्टिसाइड रेजिड्यू का टेस्ट है,
तो जो टेस्ट के थ्रू जो मानक उस मानक पर खरे उतरते हैं उन्हीं का ही एक्सपोर्ट अलाउ होता है। लेकिन कुछ कंट्री ऐसे हैं जहां पर कोई ऐसी रिक्वायरमेंट नहीं है, उन्होंने कोई ऐसा बेंचमार्क नहीं रखा है, वहां पर इस टाइप की कोई अड़चन नहीं आती है। यानी कि बेसिकली ह्यूमन एस्क्रीटा में जो इकोलाई बैक्टीरिया करके है तो उनका इन्फेक्शन कुछ होगा, लेकिन वो विदाउट इन्फेक्शन ही कुछ जो एक्सपोर्ट करना है तो बट मैं क्वेश्चन से समझ नहीं पाया हूं जो कि वो जो इकोलाई किस प्रोडक्ट में मिला है, कहाँ विजिटेबल में बोल रहे हैं कुछ। आई थिंक सो ही हैज नॉट स्पेसिफाइड द प्रोडक्ट, बट मे बी कौन से कंट्री में माल भेजा क्या वो अगर पता चला तो उसके ऊपर नहीं कुछ भी हो, लेकिन वो अगर मिल रहा है यानी कि वो रिजेक्ट हो रहा है तो डेफिनेटली इशू। बट ऐसा कोई भी केस ऐसा संज्ञान में नहीं आया है कि इकोलाई की वजह से। अच्छा, अभी अगर पिछले कुछ सालों की अगर बात करें कि स्पेसिफिक कोई केस ऐसा नहीं जो इकोलाई की वजह से हुआ। ओके सर, हम आज के दिन में देख रहे हैं कि जो पेस्टिसाइड रेसिड्यू आप तो मॉनिटर कर ही रहे हैं, लेकिन इंटरनेशनल मार्केट में भी वो जो ऑर्गेनिक प्रोडक्ट जो है उसकी डिमांड काफ़ी बढ़ रही है। उसके बारे में विद इन द कंट्री ऑल्सो काफ़ी कुछ उसका अवेयरनेस बढ़ रहा है। उसके बारे में उसका सर्टिफिकेशन, एक्सपोर्ट के बारे में क्या पर्सपेक्टिव है? भारत सरकार ने अपीडा को जिम्मेदारी दी है कि जो नेशनल प्रोग्राम फॉर ऑर्गेनिक प्रोडक्शन है उसका नोडल सेक्रेटरीट अपीडा है। ओके। और इसके तहत जितना भी ऑर्गेनिक सर्टिफिकेशन होता है, जो सर्टिफिकेशन बॉडीज हैं उनको अपीडा एक्रेडिट करती है। और जो नेशनल प्रोग्राम फॉर ऑर्गेनिक प्रोडक्शन की को उस पर हम मॉनिटरिंग उसकी अपीडा की रहती है थ्रू सर्टिफिकेशन बॉडीज उसमें। मैं बताना चाहूंगा कि ऑर्गेनिक के क्षेत्र में हम लोगों ने काफी सफलता पिछले कुछ सालों में। ऑर्गेनिक का सबसे बड़ा एक मेला जो ट्रेड फेयर होता है न्यूरमबर्ग में, बायोफैक, उसमें इंडिया इस पोजीशन पे पहुंच गया कि इंडिया को एक पार्टनर कंट्री था वहां पर, जिससे काफी बड़ा हमारी ऑर्गेनिक सेक्टर में एक ब्रांडिंग हुई कि इंडिया एक ऑर्गेनिक प्रोडक्ट्स का एक सप्लायर है उसमें। और ऑर्गेनिक प्रोडक्ट्स की अगर हम लोग एक्सपोर्ट की बात करें तो हम लोगों का उसमें पिछले कुछ सालों से अगर देखें तो उसमें बढ़ोतरी हो रही। राइट। अब हमारे पीएम साहब ने भी वो सिक्किम करके स्टेट जो है तो उसको ऑर्गेनिक स्टेट करके अभी डिक्लेयर किया है। तो काफी कुछ इस बारे में हमारे यहाँ भी महाराष्ट्र में भी काफी कुछ फार्मर जो है वो इंटरप्रिनर फार्मर आहे ऑर्गॅनिक फार्मिंग के बारे में। साबळे साहेब, हा जो काही कृषी निर्यात आहे या निर्यात वृद्धीसाठी पणन मंडळ म्हणून नेमक्या काय सुविधा शेतकऱ्यांना आपण देतो आणि त्याच्या संदर्भामध्ये काय योजना आहेत पणन मंडळाच्या? निर्यात वृद्धीसाठी मी यापूर्वीच आपल्याला सांगितलेलं आहे की एक तर आपण शेतकऱ्याला निर्यातक्षम मालाचं उत्पादन कसं घ्यावं या संदर्भात प्रशिक्षण देतो। दुसरं, जर एखादा निर्यातदार व्हायचं असेल तर प्रशिक्षण गेल्या 2 महिन्यापूर्वीच आम्ही ते चालू केलं। नंतर आम्ही एक पोर्टल चालू केलेला आहे की सेलर आणि बायर जर एखाद्या शेतकऱ्याला त्याच्याकडे जर चांगला निर्यातक्षम माल असेल तर तो त्याच्यावर आपली नोंद करू शकतो आणि जो कोणी खरीददार आहे तो त्याच्यावर नेहमी हे बघित असतो। तर त्याला जर वाटलं की तो माल आम्हाला पाहिजे आहे तर तो डायरेक्ट त्या शेतकऱ्यासोबत कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट पोर्टल सुरू केलेलं आहे, बायर सेलर पोर्टल। आपण जी पणन मंडळाची वेबसाईट आहे www.msmb.com याच्यावर चालू केलं आहे। विनयजी, खास करून सांगावं वाटते की चालू वर्षीला जो काही आंबा हंगाम 2016 आहे त्याची पूर्वतयारी सुद्धा आम्ही चालू केलेली आहे की पणन मंडळाचे 15 अधिकारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आपण डेप्यूट केलेले आहे। आणि हा जो आपण चित्र बघतोय हे तुमच्याच फॅसिलिटीज आहे, हे निर्यातक्षम आंब्याचं आहे की शेतकऱ्यांना जर आंबा निर्यात करायचा असेल तर त्याच्यावर जो काढणी करताना काय हे करायला पाहिजे की त्याच्यावर तेलाचे डाग नाही पडायला पाहिजे। तो आंबा 200 ते 250 ग्रॅम वजनाचा असावा आणि असा जर माल असेल तर तो शेतकरी आज जवळपास 3200 लोकांनी मँगो नेट खाली रजिस्ट्रेशन केलं आहे। तर ह्या 3200 लोकांची माहिती घेऊन ते निर्यातदारापर्यंत पोहोचण्याचं काम चालू वर्षी पणन मंडळ करणार आहे, जेणेकरून शेतकऱ्याला चांगला निर्यातक्षम मालाला चांगले भाव मिळेल आणि निर्यातदाराला सुद्धा चांगला माल मिळेल, जेणेकरून आपल्या देशातून चांगला माल निर्यात होईल या दृष्टीनं पणन मंडळ। आणि आपण ह्या चित्रात बघतोय तसे अनेक एक्सपोर्ट फॅसिलिटी सेंटर्स आपण पणन मंडळामार्फत असे किती फॅसिलिटी सेंटर आपण उभे केले? टोटल 45 आपले असे फॅसिलिटी सेंटर आहे, म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग पासून तर मी मगाच सांगितलं की भंडारा चंद्रपूर जो विदर्भाचा आहे तिथं सुद्धा आहे। म्हणजे आता आंबा हंगाम आहे तर आपलं जालना मुंबईमधले 3चे 3 सुविधा केंद्र आम्ही कार्यान्वित केलेले आहे। साबळे साहेब, याच्या संदर्भात आपण माहिती घेऊया। आपल्याला औरंगाबादवरून विलासजी बेहरे आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात। विलासजी, आपला प्रश्न विचारा। नमस्कार सर, मी औरंगाबादवरून बोलतो, विलास बेहरे। हा, बोला। माझा प्रश्न साबळे सरांना आहे
तर आपण जे रेशिओ लेवल मेंटेन करायचे असते एक्सपोर्टसाठी, तर जिल्हा पातळीवर आम्हाला शेतकऱ्यांना इथे मार्गदर्शन कोण करेल? कारण मी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे गेलो होतो, ते मला व्यवस्थित गाईड करू शकले नाही. त्याच्यामुळे माझ्या काही समस्याचं शंका निरसन झालं नाही. तर रेसिड्यू लेवल मेंटेन करण्यासाठी आम्हाला कोण व्यवस्थित गाईड करेल? बेरे साहेब, आपला प्रश्न समजला. साबळे साहेब, त्यांना रेसिड्यू लेवल मेंटेन करण्याच्या संदर्भात योग्य तर मार्गदर्शन कुठे मिळेल? करेक्ट. तर या संदर्भात जे काही एनपीपीओचे नॉर्म्स आहे की समजा भेंडी जर घ्यायची असेल तर कोणत्या फवारणी कोण्या स्टेजला करायला पाहिजे आणि त्याची मात्रा काय असायला पाहिजे, तर या संदर्भात कृषी विभागामार्फत प्रशिक्षणाची हे केलेली आहे. आणि चालू वर्षीला क्लस्टर डेव्हलपमेंट अंतर्गत सुधांशू सर याच्या संदर्भात सविस्तर आपल्याला सांगणार आहे की नुकताच कृषी विभाग आणि अपेडा, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि अपेडा यांचं गेल्या 15 दिवसापूर्वी एक ॲग्रीमेंट साईन झालेलं आहे. आणि निर्यातीसाठी जो काही आपल्याला चांगला दर्जेदार माल पाहिजे आणि या दर्जेदार मालाच्या उत्पादनासाठी शेतकऱ्याला काय काय मदत पाहिजे आहे, प्रशिक्षण असेल, लिटरेचर असेल, त्याच्यासाठी संपूर्ण आर्थिक सहाय्य अपेडा करणार आहे. म्हणजे अपेडाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग जो आहे तो त्यांना निर्यातक्षम माल निर्मितीसाठी आपल्याला मदत करणार आहे. सुधांशू सर, आपण जो काही क्लस्टर अप्रोच च्या संदर्भामध्ये आपण चर्चा करतोय की पूर्वी ऍग्रीकल्चर एक्सपोर्ट झोन हा म्हणून होता, आता अपेडा हे क्लस्टर अप्रोचच्या संदर्भात, त्याच्या संदर्भामध्ये सांगा ना. अपेडा ने भारतवर्ष में जिन जिन प्रोडक्ट का पोटेंशियल है, एक कैटेगरी है जो ऑलरेडी एक्सपोर्ट हो रहा है, एक कैटेगरी है कि जिसके एक्सपोर्ट को और बढ़ाने की जरूरत है. महाराष्ट्र की हम लोग जैसे बात करें तो महाराष्ट्र में अगर अंगूर है, आम है, ये ऑलरेडी एक्सपोर्ट अच्छा हो रहा है. यहाँ पर महाराष्ट्र राज्य में 3 क्लस्टर्स अपेडा ने आइडेंटिफाई किए हैं स्टेट गवर्नमेंट के साथ कंसल्ट करके. एक आपका दालिम, दूसरा केली, तीसरा सब्जियां, वेजिटेबल्स जो है उसमें. इसमें क्लस्टर डेवलपमेंट में महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट के साथ एक मेमोरेंडम ऑफ अंडरस्टैंडिंग साइन किया है, जिसमें दोनों विभागों की, महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट और अपेडा की रोल एंड रेस्पॉन्सिबिलिटी डिफाइन हुई है. स्टेट गवर्नमेंट का काम हॉर्टिकल्चर प्रोडक्शन, अपेडा जो है फर्दर उसको जो भी उसमें मदद चाहिए है, ये अंतर्राष्ट्रीय मानक क्या है. अब जो सवाल आया था जिन शेतकरी का कि पेस्टिसाइड रेजिड्यू को कैसे कंट्रोल करें, उसके लिए स्टेट हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट को वहां पर पैकेज ऑफ प्रैक्टिस अपेडा ने भी बना के दिया है, नेशनल प्लांट प्रोटेक्शन ऑर्गेनाइजेशन ने भी दिया है, उनके पास अपना भी है. वो जिस पर्टिकुलर क्लस्टर, जिन एरियाज को क्लस्टर बनाया है, वहां पर स्टेट जो राज्य बागवानी बोर्ड है वो वहां पर फार्मर्स को कि ये आपको पेस्टिसाइड इस मात्रा में इस्तेमाल करने हैं, तब जाके पेस्टिसाइड रेजिड्यू जो अंतर्राष्ट्रीय बाजार की डिमांड है उसके हिसाब से वो उसका उत्पादन कर सकेंगे और वो निर्यात उसका बढ़ाया जा सकता है. ऐसे ही अन्य राज्यों में भी डिफरेंट अलग अलग प्रोडक्ट्स के हम लोगों ने क्लस्टर्स आइडेंटिफाई किए हैं, सो दैट ऑर्गेनाइज सप्लाई चेन को पूरा ऑर्गेनाइज किया जा सके, फार्म टू अल्टीमेट एक्सपोर्ट. राइट. सर, कुछ एक्सपोर्ट के बारे में अगर कुछ स्टैटिस्टिक देखोगे तो जैसे भी हमारा 1,30,000 करोड़ का अभी एक्सपोर्ट है पिछले साल का, तो उसमें ग्रेप का एक्सपोर्ट करीबन 1100 करोड़ का है. लेकिन ये बात मुझे भी रोचक लगी कि ग्रेप का इंपोर्ट जो है वो करीबन 371 करोड़ का है. उस हिसाब से अगर फ्रेश फ्रूट्स एंड वेजिटेबल्स आप देखोगे तो उस पर हमारा एक्सपोर्ट गत साल का 7,500 करोड़ का है और इंपोर्ट कुछ 5,500 करोड़ का है. तो इंपोर्ट भी काफी बढ़ रहा है. ये ग्रेप्स का इंपोर्ट हो तो काफी नया है, इसके बारे में आप क्या कहोगे? विनय जी, बड़ा इंटरेस्टिंग सवाल है ये. आज की डेट में एक ग्लोबल वर्ल्ड या ग्लोबल इकोनॉमी की हम लोग बात करें, हमारे पास जो प्रोडक्ट है, अगर हमारे प्रोडक्ट की कॉम्पिटिटिवनेस है और क्वालिटी है, हमसे लोग खरीदेंगे. चाहे हम राज्य देश की बात करें, चाहे अंतरदेशीय उसमें बात करें. तो अब यहां पर एक सेगमेंट है कि जो बाहर का प्रोडक्ट अच्छे दाम पर खरीद सकता है वो खरीद रहा है. ऐसे ही जो पिछले कुछ टाइम से पहले चूंकि ओपन मार्केट, ओपन इकोनॉमी नहीं थी, इंपोर्ट नहीं होता था, इंपोर्ट बढ़ रहा है, लेकिन एक्सपोर्ट को भी बढ़ाने का प्रयास सिर्फ अपने जो क्वालिटी इनिशिएटिव्स के थ्रू कर रहे हैं कि एक्सपोर्ट बढ़े, लेकिन साथ में इंपोर्ट को इसलिए नहीं रोका जा सकता बिकॉज ये ग्लोबल इकोनॉमी है. अगर जो खरीदार अगर खरीदना चाहता है, भारतवर्ष में अगर देखें कि आपका अगर ग्रेप्स इतना अच्छा जो हम एक्सपोर्ट करते हैं करीब 8 से 9,000 कंटेनर, यूरोप जैसा जो क्वालिटी कॉशियस मार्केट है जहां पर मेजर एक्सपोर्ट हमारा होता है, बट उसके बावजूद यहाँ के लोग अगर ग्रेप बाहर का पसंद करते हैं तो हम लोग उसमें कुछ नहीं कर सकते. हम लोग अगर सेब की बात करें, सेब हमारा देखिए आप हिमाचल प्रदेश है, जम्मू कश्मीर का इतना अच्छा एप्पल है, लेकिन उसके बावजूद भी अगर यहाँ के लोग अगर पसंद करते हैं तो इम्पोर्ट को, क्योंकि ग्लोबल इकोनॉमी में आप रोक नहीं सकते हैं. बराबर है.
यानी कि इंडिया में भी ऐसे काफी कुछ लोग हैं कि जो इम्पोर्टेड लेने में कुछ अपना प्रेस्टीज जो उन्हें उनकी रुचि रहती है, लेकिन ग्रेप के बारे में करीबन 400 करोड़ का और फ्रेश फ्रूट्स एंड वेजिटेबल 5500 करोड़ का, तो काफी और वो भी क्वालिटी कॉशियस मार्केट, यूरोप जैसे मार्केट में हम लोग वहां सफल हैं। राइट, मेजर शेयर हमारा। राइट। तो हमारा इंडिजिनस मार्केट भी टैप करना ये बहुत बड़ा चैलेंज है, बहुत बड़ा चैलेंज है, बहुत बड़ा चैलेंज है। सर, अगर फार्मर लोगों को या कुछ एक्सपोर्ट के बारे में कुछ जानकारी लेनी है, कुछ मदद लेनी है, तो उन्होंने कहाँ संपर्क करना चाहिए? अगर अपीडा का जो रीजनल ऑफिस जो वेस्टर्न रीजन का है वो यहाँ पर वाशी में है। वाशी में हम लोगों की वेबसाइट है, शेतकरी भाई चाहें तो उसे वो नोट कर सकते हैं, www.apida.gov.in। सारे कॉन्टैक्ट डिटेल्स, फोन नंबर, फैक्स नंबर, ईमेल उसमें दिया हुआ है। और शेतकारी बंधुओं का स्वागत है, अगर उनका कोई भी सवाल होता है और हम लोग अगर मदद करके यहाँ इस देश से अगर निर्यात बढ़ता है तो हम लोगों को बहुत खुशी होगी। बहुत बढ़िया। हमको नासिक से एक फार्मर एक कॉन्टॅक्ट करना चाहता है। आरक जी, आपला प्रश्न विचारा, वेळ अत्यंत कमी राहिलेला आहे, आपण प्रश्न विचारा। सर, आम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, आमचं आपल्याचं रजिस्ट्रेशन झाले, बर, पण आपल्याच्या वेबसाईटवर ट्रेड इन्क्वायरी असते बघा, हाँ, त्याच्यात ती अपडेट होत नाही, वर्ष तसंच असतं। ओ सर, आपके वेबसाइट के बारे में उनका अपेडा रजिस्ट्रेशन हुआ है, लेकिन ट्रेड इंक्वायरी कुछ सालों से वो अपडेट नहीं हो रहा है, ऐसा कुछ बोल रहे हैं। हाँ, मैं बताना चाहूंगा इसका कारण क्या है। उसका कारण यह है कि ट्रेड इंक्वायरी के हमारे पास दो सोर्स होते हैं। एक सोर्स तो यह है कि जिसमें हम लोग जब बाहर अंतर्देशीय मेलों में जाते हैं तो वहां जो विजिटर्स आते हैं वो, दूसरा हमें बाहर के उससे जो कलेक्ट करते हैं। तो उसमें जब ये कंप्लेंट आने लगी कि वो जो एड्रेसेस जो लोगों के होते हैं या लोगों का रेस्पॉन्स नहीं मिलता है, इसलिए उस पर ट्रेड इंक्वायरीज डालना हम लोगों ने बंद कर दिया है, या जो पिछला है। दूसरा है, पिछले कुछ सालों पहले, अगर 7-8 साल पहले जो ट्रेंड था कि अगर इंपोर्टर की रिक्वायरमेंट होती थी और इंपोर्टर यहां से कोई चिट्ठी से, फैक्स से और उससे करता था, आज की डेट में खरीदार एक है, सप्लायर 20 है। तो इंपोर्टर चाहता है कि एक्सपोर्टर उसके पास सामने आए, अक्रॉस द टेबल बैठे, प्रोडक्ट दिखाए, क्वालिटी पर बात करे और कॉस्ट पे बात करे। उस हिसाब से आप इम्पोर्ट, एक्सपोर्ट और मीट भी जो आहे वो भी ऑर्गनाइज करते हैं। मित्रहो, कृषी दर्शन कार्यक्रम आमचा आपल्याला कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो। संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र वरळी 40030। आपण ईमेलद्वारे देखील आम्हाला संपर्क साधू शकता। आमचा ईमेल ॲड्रेस स्क्रीनवर आहे, कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com किंवा कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com। कृषी दर्शन कार्यक्रम आपण फेसबुक वर देखील आपण बघू शकता। फेसबुकवर संपर्कासाठी आमचा संपर्काचा आहे facebook.com किंवा dd.sahyadri.कृषीदर्शन। यूट्यूबवर देखील हा कार्यक्रम आपण बघू शकता। तसेच सह्याद्री वाहिनीच्या वेबसाईटवर म्हणजे www.ddsahyadri.in वेबसाईटवर देखील आपण आपला कार्यक्रम बघू शकता।